समध्या प्रश्नांची उत्तरं हवीत नव तुला? चल माझ्या बरोबर, समधी उत्तर मिळतील तुला. खरंच? अगं चल तर खरं. माझ्या जीवाची ठाई माझी आई काळूबाई, माझ्या जीवाची ठाई माझी आई काळूबाई, माझ्या जीवाची ठाई माझी आई काळूबाई. आर्या? 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 कुठे चाललोय आपण? ते बघ, ते गाव दिसतंय ना, तिथं. आर्या? आर्या? अविनाश? अविनाश? संकेत? अविनाश? अविनाश लवकर! काय काय झालं काय? अविनाश आर्या घरामध्ये नाहीये. काय? हो, हे दार उघडं होतं. मला असं वाटतं की ती कदाचित घराच्या बाहेर. सगळीकडे बघितलंस का तू? हो. आर्या? नाहीये, ती कुठेच नाहीये. आर्या? आई ती तुझ्या बरोबर होती ना बेडरूम. बाबा आलो, एक मिनिट थांबा. आर्या? अजून किती लांब जायचंय? तुला जिथं जायचंय तिथं पोचपर्यंत तुला चालायचंय पोरी. काळूबाई बोलवतोय तुला. आर्या? 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 सिस गमले गमी आता. कशाला कोरड पडलीये. खूप चालतोय आपण. मला पाऊलही उचलत नाही आता. अगं झालं की पोरी, हा महिलाचा दगड पार केल्यास पोचशील गावात तू. पोरी येशीपर्यंत पोचवलं या तुला. आता इथून मोरला रस्ता तुला एकटीलाच पार पाडायचा आहे. काळूबाई हाय तुझ्या पाठीची. टाक पाऊल. पण रस्ता सोपान हाय पोरी. पुढं अडचणीची दरी हाय. संकटाचा डोंगर हाय डोंगर. प्रत्येक पाऊल
सांभाळून टाक, अगदी प्रत्येक पाऊल. आर्या आर्या अविनाश, सापडली. अरे कुठे सापडत नाहीये रे. कुठे गेली पोरगी? काहीच कळत नाहीये रे. तू कशी जाऊ दिलीस गेल? कसं लक्ष ठेवलं नाही तिच्यावर? हो रे अविनाश, खरं पण आता आपल्याला आर्याला शोधायला पाहिजे ना. काहीच कळत नाहीये. संकेत, सापडली. सगळीकडे बघितलं, मला कुठेही दिसलेलं नाही अजून. आर्या बाबा, आई, ताई, आर्या आर्या ताई. इथे कशी आलीस तू? बघ, एक पाऊल पुढे गेलीस तिचं काय झालं असतं? बाबा, बाबा, मला खरंच माहित नाही बाबा, मी इथे कशी आले. मला मला कोणीतरी बोलवत होतं बाबा. तू तर कसला विचार करू नकोस. आपण घरी जाऊ. बाबा, बाबा, मला खरंच माहित नाही. असं वाटतंय आता. मला तर रात्रभर झोपच नाहीये ग. तुला कळतंय का काल रात्री तू काय केलंस ते? त्या बिल्डिंगच्या टेरेसच्या टोकावर उभी होतीस तू. ते व्हिज्युअल मला हॉन्ट करतंय. म्हणजे रात्री क्षणभर आम्हाला असं वाटलं की आम्ही तुला गमावून बसतोय का काय. सुरुवातीला कळतच नव्हतं काय करायचं ते. आय नो संकेत, पण मलाच काही कळत नाहीये रे काय चाललंय. त्या दिवशी ते स्वप्न पडलं आणि तेव्हापासून सगळंच विचित्र झालं. ओ ग, आय एम सॉरी. मी तुझी सगळी स्वप्न कधी सिरियसली घेतली नाहीत. मी सारखी थट्टा करत राहिलो. पण मला खरंच असं वाटायला लागलं की हे सगळं आता एका लिमिटच्या बाहेर जायला लागले. आपण डेंजर झोन मध्ये जातोय. मला एक सांग, काल रात्री तू त्या बिल्डिंगच्या टेरेसवरती जाताना तुझ्या काहीच लक्षात येत नव्हतं? नाही ना, काहीच आठवत नाही. संकेत, मला आतापर्यंत भास होत होते, विचित्र गोष्टी दिसत होत्या. त्यावरून असं वाटत होतं की कोणीतरी मला काहीतरी सांगतंय. पण काल रात्री काय? काल रात्री काय? नाही ना यार, काही आठवत नाहीये. पण एक मिनिट, मावळखेड नाव लिहिलेला मैलाचा दगड मला दिसत होता आणि कोणीतरी सांगत होतं मला की तिथे पोहोचायचंय. मावळखेड? हो, मावळखेड. याआधी तर मी हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मग मावळखेड नाव लिहिलेला मैलाचा दगड मला का दिसत असेल आणि आय डोंट नो हे अस्तित्वात असेल की नाही. नाही, थांब ना, आपण शोधून काढूया ना. मला एक सांग, तुझा लॅपटॉप कुठे आहे? ते बघ तिथे. हा, एक मिनिट. थांब. मावळखेड.
संकेत, माय गॉड, काय? संकेत, अरे मला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आणि तू फाइंड आउट केलेल्या या मावळखेडच्या इमेजेस ह्याच्यात खूप साम्य आहे. अरे काही सिरियसली? एक मिनिट, म्हणजे याचा अर्थ तुला पोकळ भास होत नाहीयेत? मावळखेड नावाचं गाव खरंच अस्तित्वात आहे? गुरूंचे गुरु विराट गुरु. गुरुजी, हे माधवा, ऐकत नाहीत रे तुझ्या गावातले लोक. तीनदा सांगितलंय, काळूबाईचं नाव घेऊ नका, घेऊ नका. येतातच. काय करायचं याचं सांगा. केलंय आम्ही. जिभावर केशरी फूल ठेवलंय त्याच्या. सुधारला तर ठीक आहे, नाही तर पेढा भरवायचा, नारळ वाढवायचा. त्रास होतोय ना, तिचं नाव घेऊन बी त्रास होतोय ना. कशाला घेतोस तिचं नाव? धूळ घेतो पायाची गुरुजी. सावली सावली लाख्या सुराची सावली. ए आई, बाबा, बाबा, या ना पटकन, या या. अरे कशाला ओरडतोयस? बसा. आई, थांब, आले आले. काय झालं? हा, काय रे? अरे संकेत, तू आता काय पिक्चर लावतोय? ए नको का, मला बाबा खूप काम आहे. आई पिक्चर नाही लावते. 2 मिनिटं बस ना ग, प्लीज बसा. 2 मिनिटं.
काय 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 दाखवतेस तू हे सगळं? हा काय काय बंद बंद करते ते, बंद करा ते. ओ बाबा, काल रात्री ज्या काय भयंकर गोष्टी घडल्या ना, त्या सगळ्या मागचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. गरज नाहीये. बघ, त्याची काही गरज नाहीये. कशासाठी हे सगळं? आणि हे सगळं सायकोलॉजिकल असतं रे बा. आपण नाही असं नाही बाबा, करायला नाही. म्हणजे मला जे भास होत आहेत ना, असं आपल्याला वाटतंय तसं नाहीये. बाबा, काल रात्री मावळखेड नाव लिहिलेला मैलाचा दगड सतत मला दिसत होता. आणि संकेतनं आज ते नेटवर शोधून काढलंय. म्हणजे बाबा, मला स्वप्नात दिसत असलेलं गाव आणि या रिअल इमेजेस ह्याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे बाबा, ताईला होतायत ते भास नाहीयेत, त्या स्वप्नांच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, संगती आहे, नाही का? हो बाबा, मला ते सगळं डिकोड करायचंय. आपण जाऊयात ना मावळखेडला. नाही, काही गरज नाहीये. मग कुणी कुठे जायचं नाहीये. हे बघ पिल्लू, काय असतं ना, ही सगळी गावं आहेत ना, ही सगळी साधारण एकसारखीच दिसतात. त्याच्या काही कन्क्लुजन्सला येण्याची काही गरज नाहीये. नाही बाबा, तसं नाहीये. मला माहितीये ना, मी जे स्वप्नात पाहिलं ना तेच आहे. बाबा, आता इतकं कळलंय, मग त्याचा अर्थ तर कळू दे. आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून जाऊयात त्या गावी. म्हणजे काल सारखी गोष्ट पुन्हा घडणार नाही. बाबा, त्याचा अर्थ तरी कळू देत ना आपल्याला. जाऊयात ना आपण. कोणीही कुठेही जायचं नाहीये. आणि आर्या, ह्यापुढे हा विषय आपल्या चौघांच्या आयुष्यातून आणि या घरातून कायमचा हद्दपार झालेला आहे. विचार करून करून डोकं भणभणतंय माझं. तुझं बोलवणं जाणवतंय देवी मला. अचानक सुरू झालेली स्वप्न, भास सगळं ओळखीचं वाटतंय. पण ते कोडं सोडवण्यासाठी बाबा एक पाऊलही पुढे टाकू देत नाही. पण मला दिवस रात्र तेच दिसतंय. म्हणूनच आता तुझ्याकडे आले मी. आता मला तूच मार्ग दाखव. तू बोलावतेस ना मला. मी त्या गावी जावं असं तुला वाटत असेल तर माझं जाणं तूच घडवणार. तूच मार्ग दाखव. आता सगळं तुझ्यावरच देवी. सिस ऐक, आलोकचा मेसेज आला होता. आपल्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती एक प्रोजेक्टची नोटीस लावली. तर एक काम करतो, मी तुला घरी सोडतो आणि लगेच कॉलेजला जातो. चल. अरे कशाला, मी जाईन ना. ग तू कशाला गडबड करते? जाऊ ना एकत्र, चल ना. बरं, एक काम कर, मी रिक्षात बसले की मग तू जा. ओके? बर, असं म्हणतेस का? चल चल चल, लवकर चल.